आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशी जवळ, श्रीगोंदा। एकदा नक्की अवश्य भेट द्या। बर्जर्स पेंट, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं द टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत मराठा आरक्षण मिळाल्यानं श्रीगोंद्यामध्ये घोषणा देत मोठा जल्लोष, आनंदात तरुणांनी फटाके फोडत केले लाडूंचे वाटप। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण मिळण्यासाठी लढ्यास अखेर यश आल्यानं श्रीगोंद्यातील जोधपूर मारुती चौकामध्ये तरुणांनी फटाके फोडत आनंदात जोरदार जल्लोष केला आहे। यावेळी आनंदामध्ये एकमेकांना लाडू भरत लाडूंचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी अरविंद कापसे यांनी आपली प्रतिक्रिया द टाइम्स 24 कडे व्यक्त केली। बोलताना ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आंदोलन करत आहे। आंदोलन आज सर्वात निर्णायक टप्प्यावरती येऊन ठेपलं होतं। मनोजदादा जरांगे हे गेली 5 दिवसापासून आमरण उपोषणावरती बसले होते आझाद मैदान मुंबई या ठिकाणी, आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी समाजातील फक्त मराठा समाज नाही तर इतरही बहुजन समाजातील अनेक छोटे मोठे घटक, त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम समाज हा सगळ्यात जास्त पुढे आला आणि या सर्व समाजाने पाठिंबा दिला। आणि हे आंदोलन आज निर्णायक टप्प्यावर आल्यानंतर आज जे काही 8 प्रमुख मागण्या होत्या त्याच्यापैकी 6 मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे मराठवाड्यामध्ये या आंदोलनाची दाटता जास्त होती, कारण त्या ठिकाणी सर्वात कमी नोंदी ह्या कुणबीच्या सापडत होत्या आणि म्हणून मनोजदादा जरांगे पाटील यांची मागणी होती हैदराबाद गॅझेट सरसकट लागू करा। आणि आज GR काढून हैदराबाद गॅझेट हे लागू केलेलं आहे। बाकी औंध गॅझेट असेल, सातारा गॅझेट असेल, कोल्हापूर गॅझेट असेल, यासाठी काही मुदत मागितलेली आहे। ती मुदत देखील जरांगे पाटील यांना मान्य आहे, समाजाला मान्य आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही आंदोलक होते त्यांच्यावरती झालेले गुन्हे हे तातडीने मागे घेण्यासंदर्भात सरकारने निर्णय दिलेला आहे। आणि जे काही हुतात्मा झालेले आहेत मराठा आंदोलनामध्ये, ज्यांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे, त्या सर्व बलिदानांसाठी जवळपास 15 कोटी रुपये शासन त्या कुटुंबाला मदत म्हणून देणार आहे आणि सरकारी सेवेमध्ये नोकरी, अशा 6 मागण्या प्रामुख्याने सरकारने मागणी केलेल्या आहे। आणि आज हे उपोषण सुटलेलं आहे। हे उपोषण सुटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण मराठा समाजामध्ये एक आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे। आज खऱ्या अर्थानं मराठा समाजाची दिवाळी साजरी झालेली आहे। प्रत्येक गावोगावात आनंदोत्सव साजरा होत आहे। आम्ही देखील श्रीगोंद्यामध्ये बहुसंख्य असलेल्या मराठा समाज आणि इतरही बहुजन समाजाने आनंदोत्सव साजरा केलेला आहे। श्रीगोंद्यामधून आपण सर्वात आधी त्या ठिकाणी मदत निधी पाठवला होता। मदत म्हणून आपण जवळपास 4 ते 5 हजार लोकांची जेवणाची सोय आणि नाश्त्याची सोय श्रीगोंदेकरांनी आवाहन केल्यानंतर खूप भरभरून प्रतिसाद दिला। त्या सर्व मदत करणाऱ्या हातांचं आणि सर्वांचं या लढ्यामध्ये योगदान आहे। प्रामुख्याने पत्रकार बांधवांनी देखील लाईव्ह फुटेज दाखवून चालू पावसामध्ये त्या ठिकाणी सर्व गोष्टी कव्हर करून संपूर्ण महाराष्ट्रापुढे सत्यता मांडली। अनेकांनी आंदोलन बदनाम करण्यासाठी प्रयत्न केला, परंतु सुज्ञ पत्रकारांच्या सतर्कतेमुळे हे आंदोलन कुठेही बदनाम झालं नाही, कुठेही मुंबई घाण केलेली नाही। मराठा आंदोलकांनी जे काही तिथं अस्वच्छता असेल ते साफसफाई करण्यासाठी सुद्धा मराठा स्वयंसेवक त्या ठिकाणी काम करत आहेत। त्या सगळ्या गोष्टी पत्रकारांनी दाखवल्या आणि सत्यता समाजापुढे मांडली। खरं तर हे यश फक्त मराठा समाजाचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं हे यश आहे। आणि जो लढा छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर आरक्षणाचे जनक असतील शाहू महाराज यांनी जे काही आरक्षण देऊन जी सुरुवात केली होती, ती सुरुवात खऱ्या अर्थाने आज निर्णायक टप्प्यावरती येऊन पोहोचलेली आहे। संपूर्ण मराठा समाज आज आनंदोत्सव साजरा करत आहे, हेच या निमित्तानं सांगतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। गेली अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्याला जोरदार यश मिळाल्यानं चौकडे आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे। 4 सप्टेंबर रोजी श्री संत शेख मोहम्मद महाराज श्रीगोंदा मंदिरामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सर्वांना बुंदीचे वाटप करण्यात आले। आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथे थांबू, पुन्हा भेटू नवनीत बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। द टाइम 24 साठी श्रीरंग साळवेचे दत्त जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।